हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत पायथॉन ऑपरेटर्स. तर प्रथम ऑपरेटर्स म्हणजे नक्की काय. तर आता मला सांगा की तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स आठवते का. आठवते म्हणजे काय, आपण ते विसरत तर नाहीच. जसं की 2+2 इज 4 किंवा 7 मल्टिप्लाइड बाय 5 इज 35 किंवा 50 डिवायडेड बाय 5 इज 10. तर इथे हे जे आपण प्लस मल्टिप्लाय किंवा डिवाइड हे जे केलं याला आपण काय नावं देतो, याला आपण म्हणतो ॲडिशन किंवा आपण म्हणतो मल्टिप्लिकेशन किंवा आपण म्हणतो डिव्हिजन. सो ह्या ज्या गोष्टी आहेत यांना ॲक्च्युली म्हटलं जातं ऑपरेशन्स. आणि एवढेच ऑपरेशन्स असतात असं नाही, बाकीचे पण आहेत. मी फक्त इथं एक्झाम्पल घेतलं. तर ह्याच्यासाठी आपण ह्या ज्या सायन्स वापरल्या जसं की प्लस मल्टिप्लाय किंवा डिव्हाइड, ह्या ज्या सायन्स आहेत या सायन्सला म्हटलं जातं ऑपरेटर्स. ठीक आहे, याला म्हटलं जातं ऑपरेटर्स. तर मग आपल्याला प्रश्न पडतो की प्रोग्रॅमिंगमध्ये ऑपरेटर्स कशाला हवेत. तर इमॅजिन करा की आपण एका रेस्टॉरंटमध्ये बसलो आहोत, आपलं जेवण झालं आणि आपण वेटरला सांगितलं की वेटर आमचं बिल द्या. मग तो वेटर काय करतो, तो वेटर काउंटरवरच्या माणसाकडे जातो, त्याला डिटेल्स देतो आणि तो काउंटरवरचा माणूस सगळे डिटेल्स त्या प्रोग्रॅमला देतो आणि तो प्रोग्रॅम आपलं बिल प्रिंट करतो. बरोबर आहे. आणि त्या बिलावर सगळ्या आयटम्सची ॲडिशन, त्याच्यावर असलेला टॅक्स, त्याच्यात काही डिस्काउंट असेल तर त्याची वजाबाकी, हे सगळं करून आपलं बिल तयार होतं. ठीक आहे. तर आपण बघूयात की पायथनमध्ये कोणते कोणते ऑपरेटर्स अवेलेबल आहेत. पहिलं तर आहे अरिथमॅटिक ऑपरेटर, ज्याच्यामध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा अजूनही 3 आहेत ज्याला आपण म्हणतो मॉड्युलस, एक्सपोनंट आणि फ्लोर डिव्हिजन. आपण बघूया त्यांचे एक्झाम्पल्स की हे काय आहेत. तर पहिला सेट आहे त्याला म्हटलं जातं अरिथमॅटिक ऑपरेटर्स. त्याच्यानंतर येतात ते कंपॅरिझन ऑपरेटर्स किंवा ज्याला रिलेशनल ऑपरेटर्स असंही म्हटलं जातं, जे जनरली आपण कंपॅरिझनसाठी वापरतो की ते दोन गोष्टी सेम आहेत का किंवा दोन गोष्टी सेम नाही आहेत का किंवा इज वन थिंग ग्रेटर दॅन द सेकंड वन, अशा प्रकारच्या कंपॅरिझनसाठी आपण हे वापरतो. तिसरा टाईप आहे असाइनमेंट ऑपरेटर्स, ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज असाइन करतो. जसं की आपण म्हणतो a इज इक्वल टू 10, तर ती असाइनमेंट झाली. तर त्याचे पण काही व्हरायटी आपल्याला अवेलेबल आहे. दोज आर कॉल्ड ॲज असाइनमेंट ऑपरेटर्स. आणि त्याच्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स पण आहेत, जे की अँड, ऑर आणि नॉट, हे जनरली कंडिशन चेकिंगसाठी वगैरे वापरले जातात. आपण त्याचं उदाहरण बघूया. हे 4 सोडून अजून 3 टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये एक असतो मेंबरशिप ऑपरेटर, ज्याला इन आणि नॉट इन असे 2 ऑपरेटर्स अवेलेबल आहेत मेंबरशिपचे. एक असतं आयडेंटिटी ऑपरेटर्स, ज्याला इज आणि इज नॉट अशा टाईपचे आहेत, जे आपण जेव्हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट बघू त्या केसमध्ये आपण बघूयात की ते कसे वापरायचे. आणि एक असतं बिटवाईज ऑपरेटर्स. तर बिटवाईज ऑपरेटर्सचं मी सांगेन की आता ह्या केसमध्ये तरी आपण काय करणार आहोत, तर आपण फोकस करणार ह्या पहिल्या 4 टाईपच्या ऑपरेटर्सवर, कारण हे बेसिक आहेत, हे आपल्याला लागणारच. सो आजच्या या ट्युटोरियलमध्ये आपण हे 4 बघणार. त्याच्यानंतर हे जे 2 आहेत मेंबरशिप ऑपरेटर्स आणि आयडेंटिटी ऑपरेटर्स, हे आपल्याला ॲज अँड वेन रिक्वायर्ड, जसं आपण पुढे पुढे प्रोसीड करूयात तेव्हा जिथे लागतील तिथे मी ते इंट्रोड्यूस करेन. आणि बिटवाईज ऑपरेटर्स जे आहेत त्याचं मात्र मी काय करणार आहे, तर त्याचं मी आता इथे काही एक्सप्लेनेशन देणार नाही आहे या सिरीजमध्ये, कारण त्याच्यासाठी थोडंसं ना जर तुम्हाला C++ लँग्वेजचं बॅकग्राऊंड असेल, तुम्हाला ऑलरेडी त्या लँग्वेजेस येत असतील, तर तुम्हाला हे ऑपरेटर्स माहिती असतील. त्याच्यासाठी थोडंसं बिट्स बाईट्स याचे कॉन्सेप्ट्स लागतात. बघूयात, शक्य झालं तर मी याच्यासाठी एक वेगळं ट्युटोरियल बनवीन फक्त की बिटवाईज ऑपरेटर्स म्हणजे काय, पण आत्ता तरी हे ह्या स्कोपमध्ये मी त्याला ठेवणार नाही आहे. तर आता आपण 1 बाय 1 हे सगळे ऑपरेटर्स बघूयात. सगळ्यात पहिलं तर आपण बघणार आहोत अरिथमॅटिक ऑपरेटर्स. तर अरिथमॅटिक ऑपरेटर्स मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये जे प्रायमरी कॅल्क्युलेशन्स आपण करतो, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, हे 4 ऑपरेटर्स झाले. म्हणजे इथं 2+3 इज 5 किंवा 10-3 इज 7, हे जे एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत हे तुम्ही बघू शकता. याचा मी डेमोही तुम्हाला देईन. तर हे 4 ऑपरेटर्स आहेत. एक लक्षात घ्या की मल्टिप्लिकेशनला जसं आपण क्रॉस साईन वापरतो, तर इथे आपल्याला स्टार असा ऑपरेटर, जी स्टार साईन असते, म्हणजे जी कीबोर्डवर जनरली 8 नंबर जो आहे कीपॅडवरचा त्याच्यावरची ती साईन असते, तर ती तुम्ही वापरू शकता. आणि इथे स्लॅश म्हणजे डिव्हिजनसाठी वापरला जातो. आणि इथे अजून 3 आहेत, मॉड्युलस, एक्सपोनंट आणि फ्लोर डिव्हिजन. मग मॉड्युलस म्हणजे काय, तर मॉड्युलस म्हणजे जेव्हा आपण म्हणतो 5 मॉड 2, ह्याच मॉड्युलसला म्हटलं जातं 5 मॉड 2, तर याचा आन्सर 1 कसं काय आलं, तर लक्षात घ्या की इथे हे जे दिसतंय ना आपल्याला, त्याला रिमाइंडर असं म्हणतात. ओके,
म्हणजे 5ला जर तुम्ही 2ने डिवाइड केलं तर आपण कसं म्हणतो 2 2 जार 4, तर रिमाइंडर किती येतो 1. तर मॉड्युलस साईनने तुम्हाला रिमाइंडर मिळू शकतो. एक्सपोनंट जे असतो, एक्सपोनंट म्हणजे टू द पॉवर ऑफ, म्हणजे आपण जर म्हटलं की 5 टू द पॉवर ऑफ 2, याचा अर्थ काय 5 into 5 म्हणजे 25. आणि फ्लोर डिव्हिजन जे असते ज्याला 2 स्लॅश दिले जातात त्याच्यात तुम्हाला कोशंट मिळतो, म्हणजे 5 फ्लोर डिव्हिजन 2 असं जर मी म्हटलं तर आन्सर येतं 2. तर तुम्हाला जर बघायचं असेल तर ह्या 3 गोष्टींवर फोकस करा. इथे तुम्हाला ॲक्च्युअल डिव्हिजन मिळते विच इज 2.5, जी फ्लोटिंग व्हॅल्यूमध्ये मिळते किंवा डेसिमल पॉईंटमध्ये मिळते. इथे जे आहे इथे आपल्याला रिमाइंडर मिळतो डिव्हिजनचा, आणि इथे जे आहे ते आपल्याला कोशंट मिळतो. तर आता आपण काय करूयात, आपण आता याचं एक एक्झाम्पल बघूयात. सो इथे बेसिक एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवतो जे तुम्ही सुद्धा तुमच्या इथे ट्राय करून बघा. 2 + 3 विल गिव्ह मी 5, किंवा मी इथे म्हटलं 10 - 3 तर आन्सर येणार आहे मला 7, किंवा मला मल्टिप्लिकेशन करायचे असेल तर मी म्हटलं 5 into 4 आन्सर येणार आहे 20. ठीक आहे. आता इथे जर मी सांगितलं 5 divided by 2, ओके, म्हणजे 5 divided by 2 म्हटल्यावर आन्सर काय येणार आहे, तर आन्सर डेसिमल पॉईंटमध्ये म्हणजे फ्लोटिंग येणार आहे, तर 2.5 असं आन्सर येणार आहे. पण हेच जर मी म्हटलं 5 mod 2, 5 mod 2 ला तो काय करणार आहे, तो डिवाइड करणार 5 ला, पण इथे आन्सर जे येणार आहे ते म्हणजे त्याचा रिमाइंडर असणार आहे, म्हणजे काय तर 1. आणि तेच जर मी म्हटलं 5//2 ज्याला आपण म्हणतो फ्लोर डिव्हिजन, तर इथे आपल्याला येतो कोशंट. तर एवढं लक्षात ठेवा की स्लॅश इज डिव्हिजन, पर्सेंट साइन इज मॉड्युलस, आणि स्लॅश स्लॅश इज नथिंग बट युअर फ्लोर डिव्हिजन. येते लक्षात. तर आता इथे हे जे काही आपण वेगवेगळ्या टाईपचे अरिथमॅटिक ऑपरेशन्स करून बघितले, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे ऑपरेटर्स असतात कुठल्याही लँग्वेजमध्ये त्याच्यात एक कॉन्सेप्ट असते ज्याला म्हटलं जातं प्रेसिडेन्स ऑफ ऑपरेटर्स. प्रेसिडेन्स म्हणजे प्राधान्य. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर इथे मी तुम्हाला एक इक्वेशन लिहून दाखवतो. मी म्हणतो 2 + 3 into 5, तर याचा आन्सर गेस करा काय येईल. आता याला मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देतो. पहिलं तर 2 + 3 5 आणि 5 into 5 25, हे पहिलं आन्सर झालं. दुसरं, आधी तो मल्टिप्लिकेशन करेल म्हणजे काय 3 into 5 is 15 आणि 2 + 15 म्हणजे 17. तर मी आता इथे एंटर करतो आणि रिझल्ट बघा काय ते, रिझल्ट येते 17. तर जरी कुठलंही इक्वेशन लेफ्ट टू राईट सॉल्व्ह होत असलं तरी त्याच्यामध्ये प्राधान्य म्हणजे प्रेसिडेन्स कुठल्या ऑपरेटर्सला आहे हे बघायला लागतं. आता मी या सेशनमध्ये सगळ्या ऑपरेटर्सच्या प्रेसिडेन्सबद्दल नाही बोलणार आहे, ते मी तुम्हाला असाइनमेंट म्हणून देईन. पण सांगायचा मुद्दा हा की स्टार या ऑपरेटरला प्लस या ऑपरेटरपेक्षा जास्त प्राधान्य असतं, म्हणून आधी मल्टिप्लिकेशन केलं जातं मग ॲडिशन केलं जातं. पण एवढंच लक्षात ठेवा की हे जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जी ॲडिशन आधी करायची असेल तर तुम्ही ती ॲडिशन ब्रॅकेटमध्ये टाका आणि मग स्टार आणि 5 म्हणा. तर याने काय होतं, तुम्ही ऑपरेटर प्रेसिडेन्स चेंज करता. चेंज म्हणजे काय, ब्रॅकेट टाकली की तुम्ही त्याला असं सांगता प्रोग्रामला की आधी ब्रॅकेटमधलं जे आहे ना ते रिझॉल्व्ह कर आणि मग त्याला मल्टिप्लाय कर. आता जर मी इथं एंटर हिट केलं तर आन्सर काय येणार आहे, 2 + 3 is 5 आणि 5 into 5 is 25. ओके. सो हे बेसिक ऑपरेटर्स आपण अरिथमॅटिक ऑपरेटर्स बघितले. आता याच्यात एक जो आहे तो एक्सपोनंट वाला जो आहे त्याला मी म्हटलं 5 * 2. ओके. सो हे मल्टिप्लिकेशन नाही आहे, हे टू द पॉवर ऑफ म्हणजे 5चा वर्ग असं आपण त्याला सांगतो. तर इथं आन्सर काय येणार आहे 25. हेच जर मी म्हटलं 5 * 3 म्हणजे काय 5 into 5 into 5, आन्सर किती येणार आहे 125. तर अशा प्रकारचे हे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला प्रेसिडेन्स पण मी तुम्हाला सांगितला. प्रेसिडेन्स फक्त अरिथमॅटिक ऑपरेटर्सलाच येतो असं नाही, सगळ्या टाईपच्या ऑपरेटर्सला येतो. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी या ट्युटोरियलमध्ये प्रेसिडेन्सबद्दल नाही जास्त काही बोलणार आहे, ते तुम्ही वाचू शकता. मी असाइनमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल आणि असाइनमेंट पण देईल तुम्हाला. त्याच्यावर थोडंसं रीड केलं आणि थोडंसं त्याच्यावर वर्कआउट केलं की तुमच्या ते लक्षात येईल. नेक्स्ट आपण टाईप बघतोय तो म्हणजे कंपॅरिझन ऑपरेटर. मग कंपॅरिझन ऑपरेटर म्हणजे काय, तर आपल्याला कंपॅरिझन्स करायचं असतं दोन गोष्टींच्या मध्ये, त्याच्यासाठी आपण हे ऑपरेटर्स बघतो. आपण इफ देन जेव्हा शिकलो होतो, इफ एल्स, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की लेस दॅन, ग्रेटर दॅन अशा आपण एक्झाम्पल्स बघितले होते. तर इथे हे सगळे ऑपरेटर्स मी लिस्ट केले. मग इक्वल टू म्हणजे काय, तर दोन गोष्टी इक्वल आहेत का नाही ते चेक करण्यासाठी वापरलं जातं. नॉट इक्वल टू म्हणजे त्या दोन गोष्टी सेम नाही आहेत ना याच्यासाठी केलं जातं. ग्रेटर दॅन, लेस दॅन हे तर तुम्हाला माहिती आहे, बेसिक मॅथ्स मधलं आहे. आणि ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू असे सुद्धा ऑपरेटर्स आपल्याला दिलेले आहेत. सो इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा की 7 इज ग्रेटर दॅन 4, येस ट्रू. 7 इज लेस दॅन 4 तर फॉल्स. 7 इज नॉट लेस दॅन 4. तसंच 4 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4,
तर ग्रेटर तर नाहीये पण तो इक्वल आहे म्हणून मग ट्रू येणार. किंवा 4 इज लेस दॅन इक्वल टू 4, तर लेस दॅन तर नाहीये पण इक्वल टू आहे म्हणून परत ट्रू येणार. तर आपण आता याचे काही एक्झाम्पल्स बघूयात. तर आता कंपॅरिझन ऑपरेटर्सचे एक्झाम्पल बघूयात. जर मी म्हटलं 4 इज इक्वल इक्वल 4, तो म्हणतो ट्रू, बरोबर आहे. पण तेच जर मी म्हटलं इज 4 नॉट इक्वल टू 4, तर तो म्हणतो फॉल्स बिकॉज दे आर इक्वल. तसंच मी म्हटलं इज 7 ग्रेटर दॅन 4, तो म्हणणार ट्रू. इज 7 लेस दॅन 4, तो म्हणणार फॉल्स. पण जर मी म्हटलं इज 7 ग्रेटर दॅन इक्वल टू 7, मग याचा आन्सर काय येईल? तो ग्रेटर तर नाही पण इक्वल आहे ना, आणि इथे जर साईन बघितली तर ती काय म्हणते ग्रेटर दॅन इक्वल, करेक्ट. मग मी इथे एंटर हिट केलं तर तो काय म्हणणार आहे ट्रू. तेच जर मी म्हटलं 7 लेस दॅन इक्वल टू 7, तर तरी सुद्धा ट्रू येणार आहे कारण की इक्वल टू साईन आहे त्याच्यामध्ये. येते लक्षात? तर अशा प्रकारचे हे जे कंपॅरिझनचे ऑपरेटर्स आहेत हे आपल्याला वापरता येतात आणि हेच ऑपरेटर आपण प्रोग्राममध्येही वापरू शकतो. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर लेट्स से माझ्याकडे इथे demo.py मी ओपन करतो, ओके, आणि याच्यातला सगळा कोड काढून टाकतो, ठीक आहे. आणि आपण याच्यामध्ये एक सिंपल प्रोग्राम लिहूया ज्याच्यामध्ये आपण म्हणूयात a इज इक्वल टू 10, ओके, आणि इफ a इज ग्रेटर दॅन 5 then print, what do you print? A is greater than 5 असं आपण प्रिंट करू, बरोबर आहे. किंवा आपण काय म्हणू else print A is less than 5. मग आता हा जर मी प्रोग्राम लिहिला आणि हा जर मी रन केला तर आउटपुट काय यायला पाहिजे तुम्हीच सांगा. A ची व्हॅल्यू आहे 10. इज 10 ग्रेटर दॅन 5? येस. म्हणजे त्याने आपल्याला हे आउटपुट दिलं पाहिजे. रन करून बघूयात. आउटपुट आलं A इज ग्रेटर दॅन 5. आणि तेच मी इथं आलो आणि याची व्हॅल्यू आता चेंज केली आणि याला व्हॅल्यू दिली मी 3 आणि मी आता म्हटलं की रन. सो सेव्ह कर आणि रन कर, तेव्हा त्याने दिली मला A इज लेस दॅन 5. तर अशा प्रकारे प्रोग्राम्समध्ये तुम्हाला हे ऑपरेटर वापरता येतात. नेक्स्ट आपण बघणार आहे असाइनमेंट ऑपरेटर्स. तर A इज इक्वल टू 10 हा सगळ्यात सिंपल टाईपचा असाइनमेंट ऑपरेटर आहे ज्याला आपण इक्वल टू किंवा असाइनमेंट असं म्हणतो. म्हणजे काय होतं तर 10 ही व्हॅल्यू A या व्हेरिएबलमध्ये सेव्ह होते. तर त्याचेच काही व्हेरिएशन्स त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे काय, जर तुम्हाला A इज इक्वल टू A प्लस 2 असं म्हणायचं असेल, ओके, तर त्याच्या जागी शॉर्टकटमध्ये तुम्ही A प्लस इज इक्वल टू 2 असंही लिहू शकता, ओके. आता हे कम्प्लिटली प्रोग्रामर डिपेंडेंट असतं की तुम्हाला असं लिहायचंय का असं लिहायचंय, ओके. बट हा ऑपरेटर प्रोव्हाइड केला जातो कारण याचं एक्झिक्युशन फास्ट होतं ॲज कम्पेअर्ड टू दीज स्टेटमेंट्स, ओके. सो A प्लस इज इक्वल टू 2, A मायनस इज इक्वल टू 5 चा अर्थ होतो A इज इक्वल टू A मायनस 5. आणि इथे व्हॅल्यूज पाहिजे असं काही नाही, इथे दुसरं व्हेरिएबल पण असू शकतं. म्हणजे तुम्ही जर इथे म्हणालात A प्लस इज इक्वल टू B, तर त्याचा अर्थ काय झाला A इज इक्वल टू A प्लस B, ओके. तर अशा प्रकारे हे असाइनमेंट ऑपरेटर्स आणि त्याचे व्हेरिएशन्स आहेत. तर आपण आता क्विकली त्याचा डेमो बघूयात. ओके, तो असाइनमेंट टिपिकली आपण कशी म्हणतो, आपण म्हणतो A इज इक्वल टू 10, ही झाली असाइनमेंट. आणि A ची व्हॅल्यू जर आपण बघितली तर ती किती आली 10. आता याच्यामध्ये मला 2 ऍड करायचे, तर मी कोड कसा लिहितो, A इज इक्वल टू A प्लस 2 असं देतो ना आपण, बरोबर. मग आता A ची व्हॅल्यू काय होईल 12. पण हे जे A इज इक्वल टू A प्लस 2 मी लिहिलं ना, हेच मला शॉर्टकटमध्ये असंही लिहिता येतं A प्लस इक्वल टू 2. कळत आहे, थोडक्यात हे कंबाईन केलेत दोन आणि म्हणलं A प्लस इक्वल टू 2. आणि आता जर मी याची व्हॅल्यू डिस्प्ले केली ना, तर मित्रांनो बघा काय आलं इथे 14 आलं. म्हणजे जे वरती झालं होतं प्लस 2 तेच परत इथं प्लस झालं. तसेच आपण व्हॅल्यूज ऍड करत चाललो. तर अशाच प्रकारे तुम्हाला असाइनमेंट ऑपरेटर्स वापरता येतात. म्हणजे इथे जर मी म्हटलं A मायनस इज इक्वल टू 3, त्याचा अर्थ काय झाला A इज इक्वल टू A मायनस 3. आणि आता जर मी याची व्हॅल्यू बघितली तर ती किती आली आहे 11. येते लक्षात. सो अशा प्रकारे हे जे असाइनमेंट ऑपरेटर्स आहेत हे आपल्याला वेगवेगळी यांची व्हरायटी जी आहे ती यूज करता येते. मी तुम्हाला ती लिस्ट दिलेली आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून नंतर तुमच्या मशीनवर ते ट्राय आउट करून बघा. इथे अजून एक एक्झाम्पल देतो जिथे मी बी व्हेरिएबल पण एक घेतो आणि बी मध्ये व्हॅल्यू देतो लेट्स से 5. सो आता मी दोन्ही प्रिंट करून दाखवतो. A आहे 11, B आहे 5. आणि जर मी म्हटलं A प्लस इक्वल टू B, त्याचा अर्थ काय झाला A इज इक्वल टू A प्लस B, बरोबर आहे. मग A ची व्हॅल्यू किती येईल तर 16, कारण A इज इक्वल टू A प्लस B म्हणजे 11 प्लस 5 16 झाला. आणि आता मला हे सांगा, जर मी म्हटलं A स्टार इक्वल टू B, त्याचा अर्थ काय होईल, तर याचा अर्थ होतो A इज इक्वल टू A स्टार B, म्हणजे A इज इक्वल टू A मल्टिप्लाइड बाय B.
ची व्हॅल्यू आहे 16 मल्टिप्लाइड बाय बी ची व्हॅल्यू आहे 5. आन्सर किती आलं पाहिजे? 80. करेक्ट. सो अशा प्रकारे हे असाइनमेंट ऑपरेटर्स आपल्याला प्रोग्राममध्ये यूज करता येतात. आता आपण बघणार आहे लॉजिकल ऑपरेटर्स, जे जनरली कंडिशन्स चेकिंगमध्ये आपल्याला यूज करायला लागतात प्रोग्राममध्ये. तो इथे 3 टाईप आहेत. एक आहे अँड, ऑर आणि नॉट. अँड ऑपरेटर कसा वापरला जातो, तर त्याचं लॉजिक असं असतं की इट इज ट्रू इफ बोथ आर ट्रू. म्हणजे सपोज तुम्ही एक कंडिशन दिली आहे अँड दुसरी कंडिशन दिली आहे, तर अँडचा अर्थ होतो आणि, म्हणजे ह्या दोन्ही मला ट्रू पाहिजेत तरच ती टोटल कंडिशन ट्रू होते. ऑर जरा वेगळा असतो. सो ऑर मध्ये आपण काय म्हणतो, फॉल्स इफ बोथ आर फॉल्स. म्हणजे दोन्ही जर फॉल्स असतील तरच टोटल रिझल्ट फॉल्स असतो. नाही, एक जरी त्यातलं ट्रू असेल ना तरी तो रिझल्ट ट्रू असतो. म्हणजे काय, ऑर म्हणजे धिस ऑर धिस, हे किंवा हे. इथे काय असतं, हे आणि हे. येते लक्षात? असा तो डिफरन्स आहे. एक्झाम्पल बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच. आणि नॉट ऑपरेटर पण एक दिलेला आहे. तो काय करतो, जो काही रिझल्ट असेल ना त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट करून टाकतो. म्हणजे नॉट ए ग्रेटर दॅन 0. म्हणजे सपोज ए ची व्हॅल्यू असेल 10, तर 10 ग्रेटर दॅन 0 याचा रिझल्ट काय असतो, ट्रू. आणि मग त्याचं नॉट केलं तर ट्रूचं नॉट होतं फॉल्स, किंवा फॉल्स असेल त्याचं नॉट केलं होतं तर त्याचा अर्थ होतो ट्रू. तर आपण हे एक्झाम्पलनी बघूयात. आता इथे मी 2 व्हेरिएबल्स घेतो, ए ज्याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकतो लेट्स से 7, आणि दुसरा घेतो बी ज्याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकतो 10. तर इथे सपोज मी सांगितलं किंवा कंडिशन टाकली ए ग्रेटर दॅन 7 अँड बी ग्रेटर दॅन 10, किंवा थोडंसं कंडिशनमध्ये मॉडिफिकेशन करतो. मी इथं म्हणतो ए ग्रेटर दॅन 5 अँड बी ग्रेटर दॅन 5. दोन्हीला 5 देतो. तर याचा आन्सर ट्रू आलं. ट्रू का? कारण या दोन्ही कंडिशन ट्रू आहेत. ए इज ऑल्सो ग्रेटर दॅन 5, बी इज ऑल्सो ग्रेटर दॅन 5. आता ही कंडिशन थोडीशी मॉडिफाय करतो, आधी होती तशी ठेवतो. मी म्हणतो ए इज ग्रेटर दॅन 7 अँड बी इज ग्रेटर दॅन 5. आता ह्याचा आन्सर काय आलं पाहिजे, तर ह्यातली पहिली कंडिशन बघा काय आहे. ए इज ग्रेटर दॅन 7, 7 इज ग्रेटर दॅन 7, नो. याचा रिझल्ट येतो फॉल्स. मग अँड बी इज ग्रेटर दॅन 5, आता याचा रिझल्ट जरी ट्रू आला तरी उपयोग काहीच नाही, कारण हे दोन्ही ट्रू पाहिजेत. इथं जर मी एंटर हिट केलं तर रिझल्ट येतो मला फॉल्स. येते लक्षात? अशा प्रकारे अँड वर्क होतं. आता ऑर जर तुम्हाला बघायचं असेल तर ऑरच्या केसमध्ये मी इथं दिलं ए इज ग्रेटर दॅन 7, तीच कंडिशन लागतो, ऑर बी इज ग्रेटर दॅन 5. आता काय होईल बघा, इथे ए इज ग्रेटर दॅन 7 ही कंडिशन तर फॉल्स होतीये, कारण 7 इज नॉट ग्रेटर दॅन 7. पण बी इज ग्रेटर दॅन 5 ही कंडिशन मात्र ट्रू होतीये. मग इथे ओव्हरऑल रिझल्ट ट्रू येणार, कारण की इथं ऑर आहे, हे किंवा हे कुठलंही एक झालं तर याचा रिझल्ट आला ट्रू. येते लक्षात? तर अशा प्रकारे अँड आणि ऑर हे यूज केले जातात कंडिशन्समध्ये. आणि जसं मी तुम्हाला नॉटचं सांगितलं तसं तुम्हाला इथे आता फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं ए ग्रेटर दॅन 7 ऑर ए ग्रेटर दॅन 5, याचा रिझल्ट काय येतोय, ट्रू. हेच जर मला उलट चेक करायचं असेल तर म्हणतो नॉट ऑफ ए ग्रेटर दॅन 5, तर तो येतो फॉल्स. तर नॉट हा तुझा जो काही रिझल्ट आहे ना तो एक्झॅक्टली त्याचा ऑपोजिट करायला लागतो. जर ट्रू असेल तर फॉल्स होतं, फॉल्स असेल तर ट्रू होतं. ठीक आहे. तर याचे तुम्ही जरा एक्झाम्पल्स केले, थोडंसं प्रोग्रामिंग केलं की तुमच्या हळूहळू हे लक्षात येईल. खूप सोपे आहेत हे ऑपरेटर्स, पण त्यासाठी थोडंसं कोडिंग केलं पाहिजे. ओके. तर आज आपण हे जे पायथॉन ऑपरेटर्स बद्दल बोललो किंवा शिकलो त्याची समरी थोडीशी बघूयात. सो वी लर्न द व्हेरियस टाइप्स ऑफ ऑपरेटर्स. म्हणजे काय, अरिथमॅटिक ऑपरेटर बघितले, कंपॅरिझन बघितले, त्याच्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर त्याचे व्हेरिएशन्स बघितले, आणि लॉजिकल ऑपरेटर्स बघितले. ओके. मेंबरशिप आणि आयडेंटिटी ऑपरेटर्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये शिकूयात, कारण की ते आत्ता मला इंट्रोड्यूस नाही करता येणार. त्याच्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना ते अजून आपल्याला माहीत नाही आहेत, म्हणून ते आत्ता मला इंट्रोड्यूस नाही करता येणार आहे. तो आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये ते बघू. बिटवाईजचं आपण स्किपच करणार आहोत. मला असं वाटतं जर कोणाला C++ बॅकग्राऊंडचे असतील तर तुम्हाला बिटवाईज ऑपरेटर्स ऑलरेडी माहिती असतात. कोणी पायथॉन ही लँग्वेज पहिली लँग्वेज म्हणून शिकत असाल तर बिटवाईज ऑपरेटर आत्ता तुम्ही स्किप केले तरी चालतील. तुम्हाला बेसिक प्रोग्रामिंगसाठी ते नाही लागणार आहे, तुम्ही ते सेपरेटली बघू शकता. आणि आता या ट्युटोरियलच्या याच्यावर बेसिसवर तुम्हाला काही असाइनमेंट्स पण मी देतो, ज्या प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करू शकता. सो ऑब्व्हियसली पहिली गोष्ट आहे की यू ट्राय आउट द एक्झाम्पल्स ऑफ ऑल द ऑपरेटर्स बाय पॉजिंग द व्हिडिओ. व्हिडिओमध्ये मी जिथे जिथे स्क्रीनवर तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवले ते तुम्ही पॉज करून तुमच्या मशीनवर ट्राय आउट करू शकता, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल, तुम्हाला जरा कॉन्फिडन्स येईल. त्याच्यानंतर एक प्रोग्राम लिहायचा ज्याच्यामध्ये 2 नंबर युजरकडनं ॲक्सेप्ट करायचे आणि त्याची ॲडिशन प्रिंट करायची. सिम्पल प्रोग्राम आहे. सो युजरला म्हणायचं एंटर नंबर 1, एंटर नंबर 2, आणि त्याची ॲडिशन तुम्हाला प्रिंट करता आली पाहिजे.
आणि तिसरं एक असाइनमेंट आहे जी त्यातलं त्यात डिफिकल्ट असाइनमेंट आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर यू हॅव टू ॲक्सेप्ट अ नंबर फ्रॉम द युजर अँड यू हॅव टू प्रिंट इफ द नंबर इज ऑड ऑर इवन. तुम्हाला नंबर ऑड आहे का इवन आहे हे प्रिंट करायचं. याच्यासाठी मी तुम्हाला छोटीशी हिंट देतो. हिंट काय, इफ अ नंबर इज इवन इफ द डिव्हिजन बाय 2 गिव्स द रिमाइंडर एज 0. म्हणजे एक्झाम्पल म्हणून 5 mod 2 याचा आन्सर आपल्याला 1 येतं कारण रिमाइंडर येतो इथे 1. सो हिअर द रिमाइंडर इज नॉट 0, सो 5 इज नॉट अ इवन नंबर. ठीक आहे. तेच जर आपण 6 हा नंबर घेतला तर 6 mod 2 व्हॉट डज इट गिव्ह, इट गिव्ह 0 कारण पूर्णपणे डिवाइड होतो ना 6 ला 2 ने. 2 3 आर 6. सो हिअर द रिमाइंडर इज 0. सो 6 ला आपण काय म्हणतो, इट इज अन इवन नंबर. आलं लक्षात. तो अशा प्रकारे मी तुम्हाला हिंट दिलेली की तुम्हाला प्रोग्राम कसा लिहिता येईल. युजरकडनं नंबर ॲक्सेप्ट करायचा आणि फक्त प्रिंट करायचं की ऑड आहे का इवन आहे. आणि ऑब्व्हियसली एक शेवटचा आहे की तुम्ही ऑपरेटर प्रेसिडेन्सबद्दल थोडंसं वाचलं तर बरं होईल. तुम्हाला पायथॉनच्या ऑफिशियल साईटवर जाऊन ऑपरेटर प्रेसिडेन्स पण वाचता येईल किंवा बाकीच्या साईट्सवर पण तुम्ही बघू शकता. सो बेसिक थोडासा अंदाज येईल की आपल्याला ऑपरेटर प्रेसिडेन्स म्हणजे नक्की काय असतो. पण जसं मी तुम्हाला दाखवलं तो प्रेसिडेन्स चेंज पण करता येतो जर का आपण त्याच्यामध्ये ब्रॅकेट्स टाकले तर. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला ऑपरेटर्सचं फेअर इनफ थोडंसं इंट्रोडक्शन झालेलं आहे आणि यू आर कॉन्फिडंट की आता आपल्याला प्रोग्राम्समध्ये हे ऑपरेटर्स वापरता येते. ठीक आहे. सो हे ट्युटोरियल मी इथंच संपवतो. तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब केलेलं असेलच तुम्ही, नसेल तर करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर हे शेअर करा. पुढच्या ट्युटोरियलमध्ये आपण बघणार आहोत की लूप्स ही कॉन्सेप्ट काय आहे आणि पायथॉनमध्ये लूप्स कसे लिहिले जातात. ओके फ्रेंड्स, सो टिल देन टेक केअर, बाय बाय.